नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा सवयीबद्दल जी गेल्या काही वर्षांमध्ये खूप फॅशनमध्ये आली आहे आणि ती म्हणजे रात्रीचं जेवण टाळणं। विशेषतः 40 नंतर अनेक लोक विचार करतात की रात्रीचं जेवण करणं टाळलं की वजन कमी होईल, आपण डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम्स पासून वाचू। काही सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियावर हे केल्याचं सांगितलं आहे। पण खरंच ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे का की उलट नुकसानकारक आहे? आज आपण ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत, तज्ञांच्या मतांसह, संशोधनांच्या आधारे आणि काही सोप्या टिप्ससह। त्यामुळे ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजकाल सोशल मीडियावर इंटरमिटेंट फास्टिंग किंवा 1 मील अ डे यांसारखे ट्रेंड खूप वेगाने पसरत आहेत। विशेषतः काही प्रसिद्ध सेलिब्रिटींनी या पद्धतीचा अवलंब केल्याचं सांगितल्यामुळे अनेकांना वाटतं की हीच खरी आरोग्यदायी जीवनशैली आहे। लोकांच्या मनात ही धारणा तयार झाली आहे की दिवसातून कमी वेळा खाल्लं की वजन पटकन कमी होतं आणि शरीर हलकं वाटतं। शिवाय अनेकांचा विश्वास आहे की दिवसाच्या शेवटी चयापचय मंदावतो आणि अशा वेळी शरीराला तिसऱ्या जेवणाची गरजच नसते। पण हा फक्त एक तर्क आहे, त्यामागे कोणताच ठोस वैज्ञानिक आधार नाहीये। वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ञांच्या मते प्रत्येक जेवणाचं शरीरात वेगळं महत्त्व असतं आणि त्याला टाळणं धोकादायक ठरू शकतं। दिवसातील शेवटचं जेवण म्हणजे रात्रीचं जेवण शरीरासाठी विशेष महत्त्वाचं असतं, कारण यानंतर आपलं शरीर अनेक तास अन्नाशिवाय राहणार असतं। झोपेत असतानाही आपलं शरीर श्वसन, रक्ताभिसरण, पेशींची दुरुस्ती अशा मूलभूत प्रक्रिया करत असतं, ज्यासाठी ऊर्जा आवश्यक असते। जर रात्री जेवण केलं नाही तर शरीराला ही ऊर्जा योग्य प्रमाणात मिळत नाही आणि परिणामी शरीराची कार्यक्षमता कमी होऊ शकते। याचा अर्थ स्पष्ट आहे की वय काहीही असो, तुम्ही 20 वर्षांचे असाल, 40 वर्षांचे असाल किंवा मग 60 वर्षांचे, रात्रीचं जेवण प्रत्येकासाठी आवश्यक आहे। फक्त रात्रीचं जेवण वेळेत आणि योग्य प्रमाणात घ्यायला हवं। उशिरा जड अन्न खाल्ल्यास समस्या होऊ शकतात, पण जेवण टाळल्याने शरीरात पोषणाची कमतरता निर्माण होते। दीर्घकाळ या सवयीमुळे वजन वाढणं, थकवा, चयापचय मंदावणं अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात। त्यामुळे सेलिब्रिटींच्या अनुभवांपेक्षा विज्ञान आणि तज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे, आणि तो सल्ला असा आहे की रात्रीचं जेवण टाळू नका। बऱ्याच लोकांच्या मनात असा गैरसमज आहे की रात्री जेवलं तर मेटाबॉलिझम स्लो होतो आणि त्यामुळे वजन वाढतं। पण वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर खरं तर उलटं घडतं। झोपताना आपलं शरीर अजिबात निष्क्रिय होत नाही, उलट त्या काळात श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची गती नियंत्रित करणं, पेशींची दुरुस्ती आणि हार्मोन्सचे संतुलन राखणं अशी महत्त्वाची कामं शरीर करत असतं। या सगळ्या क्रियांसाठी ऊर्जा आवश्यक असते आणि ती मिळते आहारातूनच। जर आपण रात्री काहीच खाल्लं नाही तर शरीर आपोआप एनर्जी सेव्हिंग मोडमध्ये जातं। यामुळे चयापचय मंदावतो, शरीर जास्त चरबी साठवू लागतं आणि वजन वाढण्याचा धोका अधिक होतो। त्याचबरोबर रात्री उशिरा अतोनात भूक लागते आणि लोक चिप्स, बिस्किटं किंवा जंक फूड खाऊन शरीराचं अधिक नुकसान करतात। आणि मित्रांनो, संशोधन सुद्धा हेच दाखवतं। 2023 मध्ये जर्नल ऑफ द अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स यामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार जे लोक दिवसातून फक्त एक वेळा जेवतात त्यांच्यात मृत्यूचा धोका इतरांपेक्षा जास्त आढळला। विशेषतः रात्रीचं जेवण टाळल्याने हृदयविकार होण्याची शक्यता वाढते। त्यापूर्वी 2020 मधल्या एका अभ्यासातही असं स्पष्ट झालं होतं की रात्रीचं जेवण न करणाऱ्या वयस्क लोकांमध्ये नैराश्य, चिंता आणि निद्रानाश यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या जास्त प्रमाणात दिसतात। म्हणजेच रात्रीचे जेवण केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। याशिवाय हार्वर्ड विद्यापीठाने 30 वर्ष चालवलेल्या मोठ्या संशोधनानुसार 40 वयापासून योग्य आहार घेणाऱ्या लोकांचं वृद्धत्व अधिक निरोगी होतं। 1 लाखांहून अधिक लोकांचा अभ्यास करून हे दिसून आलं आहे की योग्य आहार घेणारे लोक 70व्या वर्षी 43 ते 84% अधिक निरोगी राहतात, शारीरिक दृष्ट्याही आणि मानसिक दृष्ट्याही। यावरून हे स्पष्ट होतं की आहार योग्य वेळी आणि संतुलित प्रमाणात घेणं हे दीर्घकालीन आरोग्यासाठी आवश्यक आहे। त्यामुळे रात्रीचं जेवण टाळणं हा कोणताही स्मार्ट पर्याय नाही, उलट ते शरीरासाठी घातक ठरू शकतं। रात्रीचं जेवण टाळल्याने शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात। सर्वात पहिले म्हणजे रक्तातील साखरेत अचानक चढउतार होतात। हे विशेषतः डायबिटीज असलेल्या किंवा डायबिटीजचा धोका असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतं। शिवाय जेवण न केल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही, परिणामी दिवसभर थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो आणि काम करण्याची क्षमता कमी होते। दीर्घकाळ ही सवय चालू राहिली तर शरीरात जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे हाडं, स्नायू, त्वचा आणि रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो। केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो। झोप नीट लागत नाही, चिंता वाढते आणि तणावाची पातळी उंचावते। इतकंच नव्हे तर या सवयीमुळे पुढील आयुष्यात हृदयविकाराचा धोका वाढतो। या पार्श्वभूमीवर तज्ञांचा सल्ला अगदी स्पष्ट आहे की रात्रीचं जेवण कधीही सोडू नका, पण त्याचबरोबर ते वेळेत घेणंही महत्त्वाचं आहे।
रात्री 7:30 वाजेपर्यंत जेवण केलं तर शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असतो. जेवण आणि रात्रीची झोप यामध्ये किमान 3 तासांचे अंतर ठेवल्याने पचन व्यवस्थित होतं आणि झोपही चांगली लागते. योग्य वेळेत जेवण केल्याने सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते आणि शरीर ऊर्जावान राहतं. जेवणाच्या निवडीकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. आहारात प्रथिनं आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. उदाहरणार्थ डाळी, भाज्या, कडधान्य आणि ताजी फळं. रिफाइंड कार्ब्स किंवा मैद्याचे पदार्थ टाळावेत, कारण हे शरीरात पटकन साखरेत रूपांतरित होतात आणि वजन तसेच डायबिटीसचा धोका वाढवतात. विशेषतः 40 नंतर स्नायूंची झीज वेगाने सुरू होते, त्यामुळे पुरेसं प्रोटीन घेणं अत्यावश्यक आहे. शरीराच्या वजनाप्रमाणे दररोज 1 किलो मागे 1 ग्राम प्रोटीन घेणं आदर्श मानलं जातं. म्हणजे जर तुमचं वजन 60 किलो असेल तर 60 ग्राम प्रोटीन तुम्ही रोज घ्यायला हवं. हे सगळं केल्यास रात्रीचं जेवण शरीरासाठी फायदेशीर ठरतं आणि दीर्घकाळ निरोगी जीवन जगता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम केल्याशिवाय आरोग्य टिकत नाही. त्यामुळे चालणं, योगा किंवा जिम काहीतरी नियमित करा. तर मित्रांनो, रात्रीचं जेवण टाळणं हे फॅशनेबल वाटत असलं तरी ते आरोग्यासाठी धोकादायक आहे, विशेषतः वयाच्या 40 नंतर. जेवण न सोडता योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पदार्थ खाल्ले तरच आयुष्य निरोगी आणि आनंदी राहू शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.